मी चाललेला आहे आता युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजेच की विद्यापीठमध्ये, जिथे ना एक खूप सुंदर श्री हनुमानांचं मंदिर आहे, हनुमान खोरे म्हणून. भाई काय भारी आहे. का रे सुमित, तुला हे बघून असं वाटतंय की कोट? तर तुम्ही ना युनिव्हर्सिटीमध्ये जर आल्यानंतर कोणालाही विचारलं ना हनुमान खोरे कुठे, ते फक्त तुम्हाला रस्ता सांगतील. नंतर तुम्हाला स्वतःहून इथे एक बोर्ड दिसेल. डीप जंगलमध्ये आलेले. तर या एवढा डीप जंगलमध्ये आहे ना आम्ही रस्ता हरवून गेलेले गाईस. तर फायनली आम्हाला ती लोकेशन भेटलेली जिथे हनुमानांचं म्हणजे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. तर हे ते मंदिर आहे हनुमान खोरे. बघा किती सुंदर आहे मंदिर आहे. पण आता तुम्ही ही शांतता ऐका. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की मी न्यू मोबाईल घेतलेला आहे, सॅमसंग S24 अल्ट्रा. तर बस आजचा ब्लॉग त्याच मोबाईलने शूट होतोय गाईस. तर मी आता करतोय 4K मध्ये 60 FPS वर हा ब्लॉग शूट. तर कशी क्वालिटी येते कमेंट मध्ये जाऊन नक्की सांगा मला. आणि काही 7 वाजलेले दुपारचे 12:30. बाय द वे मी चाललेला आहे आता युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजेच की विद्यापीठमध्ये, जेच की आपलं बांबुरीला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी तिथे. तर का तर तिथे ना एक खूप सुंदर श्री हनुमानांचं मंदिर आहे, हनुमान खोरे म्हणून. खूप जळगावकरांना त्या मंदिराबद्दल माहिती नाही आहे. हो, जे त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला वगैरे ना त्यांना त्या मंदिराबद्दल माहिती आहे. बट तिथे जायला खूप सुमसाम रस्ता आहे. युनिव्हर्सिटीच्या थोडं पुढे जाऊन आहे ते, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्येच आहे बट थोडं पुढे जावं लागतं. आणि आता कसं युनिव्हर्सिटीमध्ये 2-3 जण ओळखीचे आहे ना, मग ते एंट्री पण करून देतील आणि मग मी ते मंदिरापर्यंत पण जाऊ शकेल. लास्ट टाइम मला जाता नाही आलं होतं. तर लेट्स गो गाईस. इथे बघा किती सुंदर दिसते यार या मोबाईलमध्ये. आता की क्वालिटी काय भारी दिसते जेव्हा आपला भगवा रंग फडकतोय तेव्हा. बघा एकदम म्हणजे ना नेक्स्ट लेवल क्वालिटी भेटलेली मला. तर आता ब्लॉग पण तशीच येतील गाईस तुमच्यासाठी. लेट्स गो. आणि मला तिथे पोचवायला मदत करणार आहे आपली मस्तानी. आता मस्तानीवरच चाललेले. माझ्यासोबत आहे सुमित, तो एकदम माफिया वगैरे बनवून आलेला आहे. भाई ऊन खूप कडक आहे ना, म्हणून बोलतो सनस्क्रीन लावत जा, नाही तर अजून काढवशील. नाही चल गाईस लेट्स गो. आणि भाई काय भारी कलर दिसतो यार मोबाईलचा, एकदम ग्रे ग्रे. जेव्हा उजेडात जातो ना तर याचा कलर एकदम गोल्डन टाईप, म्हणजे गोल्डन एक लेअर असते याला, तर ती शाईन होते, त्यामुळे हे पण छान वाटतं. लेट्स गो गाईस. वेद तू येतोय दादू? तू फक्त आता स्नॅप काढ हे ना, चलतोय? बरं ठीक आहे. चला गाईस आता जाऊ आपण आपल्या मस्तानीवर. बाकी काही मग सिनेमॅटिक शॉट्स चेक करा तुम्ही रस्त्याचे. तर गाईस आता आम्ही एंटर केलेलं आहे विद्यापीठमध्ये मागच्या गेटने. बाय द वे इथलं जे नेचर आहे ना ते ना फक्त पावसाळ्यामध्ये बघायला मजा येते. बिकॉज जेव्हा इथे म्हणजे आजूबाजूला सगळं जंगल आहे, त्यामुळे ना एवढं भारी वाटतं नाही बघायला, हिरवगार सर्वीकडे. त्या तर गाईस आता आम्ही आलेले युनिव्हर्सिटीमध्ये. जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे आम्ही क्रिकेट मॅचसाठी जालन्याला गेले होते. त्यामध्ये एक पियुष म्हणून होता. तर बस ते 3 भाऊ इथे ना जॉबसाठी आहे, तर त्यांच्या मदतने मी इथे आलेला आता. म्हटलं त्याला आधी भेटून घेऊ जाता जाता. तर तो म्हणे कॉन्व्होकेशन हॉलमध्ये येशील म्हणे, मी इथेच आहे. बट आज इथे काही प्रोग्राम दिसतोय मला. म्हटलं लेट्स गो बघून येऊ आपण काय चाललं इथे. भाई काय भारी आहे. का रे सुमित, तुला हे बघून असं वाटतंय की कोट असतं ना, जज म्हणजे एकदम मोठं कोट जे सिरियल मूवीमध्ये दाखवता त्या टाईपचं कोट वाटतंय भाई. भाई काय क्वालिटी दिसते सुमित या मोबाईलमध्ये. बघतोय ना गाईस, खरंच मला स्वतः शॉक पडतोय की एवढी भारी क्वालिटी आहे S24 अल्ट्रामध्ये यावेळेस. क्या बोलते बॉय. गाईस याला बेटा हाच येतो आपला चिचू पियुष. तर हाच म्हणे की मला बॅक गेटने. तर आता आम्ही ते आलेले हनुमान पुढे का ते जॉबसाठी का भारी. मग आता तर काम बनलं, आम्ही केव्हा पण येऊ शकता तुझ्या मदतने. ते कुठे आपले बाकी विवेकदा आणि ओम डिपार्टमेंटला आहे का? दूर आहे का म्हणजे ते इथून? फर्स्ट रेड कार्पेट. का रे सुमित, माझी पहिली रेड कार्पेट आहे म्हटलं यूट्यूबची नाही युनिव्हर्सिटीची. सगळेजण समोर उभे टाळ्या वाजवत आहे माझ्यासाठी. गुड ब्लॉगिंग आर्यन बॉस. कीप इट अप. थँक्यू गाईस.
तर तुम्ही ना युनिव्हर्सिटीमध्ये जर आल्यानंतर कोणालाही विचारलं ना हनुमान खोरे कुठे, ते फक्त तुम्हाला रस्ता सांगतील. नंतर तुम्हाला स्वतःहून इथे एक बोर्ड दिसेल, केंद्रीय विद्यालय हनुमान खोरे. तिथून असं यायचं, हा बोर्ड बघायचा, मग इथून खाली जायचं मग खाली. चला, बाय द वे जर तुम्ही इथे येताय ना तर एकटे नको या, बिकॉज हे अख्खं जंगल आहे. बाय द वे इथे ना रस्ते सांगायला कोणीच नसता. तर हा एक रस्ता जातोय, आम्ही तिथून आले. आता इथे एक रस्ता जातोय, इथे तर नाही जाते पण इथे एक रस्ता जातोय. मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ना की ह्या रस्त्यातनं गेले होते, तर आपल्याला ह्याच रस्त्यातून जावं लागेल. आमच्या 1-1 किलोमीटर पर्यंत कोणीच नाहीये, पूर्ण गोल एरियामध्ये आम्ही अशा ठिकाणी आलेले. आता तुम्ही बघा आम्ही किती डीप जंगलमध्ये आलेले. तर या एवढा डीप जंगलमध्ये आहे ना आम्ही रस्ता हरवून गेलेले. ते जे दादा आहे ना ते तिथे दिसत आहे तुम्हाला ते, आणि यांनी सांगितलं मला की म्हणे मागे म्हणते तर तुम्ही चुकीच्या रस्त्याला आलेले. गोवर्धन गोशाला बरोबर गाईज. तर फायनली आम्हाला गुगलने इथे पोहोचवलेलं आहे. का तर आहे ना इथे साईडलाच दाखवत होते हनुमान खोरा सनसेट पॉईंट म्हणून, तर मी ते बघितलं आणि आमच्या साईडलाच होतं. तेवढ्यात आम्हाला हे दिसलं इथे भगवा झेंडा आणि त्यानंतर हे पताके. म्हटलं यार इथेच जाऊन बघू, कारण की आता इथून रस्ता दिसतोय जायला. सुमित जायचं, गाडीने जायचं की पायी जायचं? चल गाडी घेऊनच जाऊ. काय माहित किती दूर येते. आणि एवढ्या जंगलमध्ये आम्हाला माहित नाही की प्राणी वगैरे आहे का नाही. जर असले तर भाई काही खरं नाही, मग आम्हाला डायरेक्ट पळावं लागेल धुम धुम धुम. चल गाईज, तर फायनली आम्हाला ती लोकेशन भेटलेली जिथे हनुमानांचं म्हणजे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. हनुमान आणि प्रभू श्रीराम एकच आहे. तर चला आता आपण जाऊ दर्शनासाठी प्रभू श्रीरामांच्या. आणि खाली आहे ना ते मंदिर आहे, इथे सीडा, इथे हे पायऱ्या उतरून जावं लागेल. बट मला असं वाटतं की खाली नदी पण, हे पायऱ्या उतरून जावं लागेल. बट मला असं वाटतं की खाली नदी पण जाते, म्हणजे थोडंफार पाणी वगैरे राहतं. तसं ते पुरावे दिसतं, म्हणजे प्रूफ दिसतं थोडंफार. आणि तोच रस्ता होता जिथून आम्ही आले ना, नाही तर आम्ही खूप पुढे निघून गेले होते. बरं त्यांनी वापस पाठवलं, ते भेटले आम्हाला, नाही तर आम्ही अजून पुढे गेले असते. लेट्स गो गाईस, लेट्स गो. हे ते मंदिर आहे हनुमान खोरे. बघा किती सुंदर आहे मंदिर आहे, पण खूप जंगलामध्ये. आणि इथे आहे 2-3 जण, तर काळजी करायची काही गरज नाही. बट हो, मला अशी काही काळजी करायची गरज नाही होती. जर स्वयं हनुमानजी सोबत आहे, हनुमानजी सारे संकटों को दूर कर देते. एक की फक्त असं जर त्यांनी हात केला ना समोरचं संकट घाबरून जात. नको वो, एकासोबत स्वयं श्री हनुमान आहे. जय श्री राम. ओम नमः शिवाय, नमो पार्वती पते, शनी महाराज की जय. तर गाईस हे ते सुंदर मंदिर एकदम शांततेमध्ये. जर तुम्ही येऊन तुमचा पाठ जरी करतील ना कोणता, म्हणजे असं 1 दिवसासाठी तुम्हाला यायचं आहे हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचा पाठ करायचा आहे एकदम शांततेत, तर तुम्ही इथे या आणि करू शकता. खूप सुंदर वातावरण आहे. पावसाळ्यात आले तर अजून बेस्ट. तर इथे ना आपल्याला अजून एक हनुमानजी बघायला भेटलेले आहे, जे की लीन अवस्थेमध्ये, म्हणजेच की असे झोपलेले. हे तुम्हाला खूप ठिकाणी बघायला भेटेल. संभाजीनगर जाताना तिथे पण एक मी शिवलिंगच्या आकाराची एक विहीर दाखवतो. बट ही शिवलिंग नाही आहे, बस त्या आकाराची ही विहीर आहे. 1 मिनटं, आता बघा पुढे जावं लागेल खूप. अच्छा, या पायऱ्या आहे आणि नंतर ये ना, जा ना, खाली जातोय ना तू, मला वाटलं का आंघोळ बाकी तुझी. आणि ही विहीर आहे. चला, तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस करा, इथे एवढी शांतता आहे. आजूबाजूला जे पण पक्षींचा आवाज येतोय ना ते लगेच कॅप्चर होईल. तर आता तुम्ही ही शांतता ऐका.
चला गाईस, तर दर्शन झालेले प्रभू श्री हनुमानांचे आणि रामांचे पण. तर आम्ही जायला निघालेले आता. बघा किती सुंदर दिसतंय यार 4K मध्ये. इथून पण आहे ना एक नदी जाते, छोटीशी नदी, एकदम छोटीशी. पण आता पाणी नाही ना, उन्हाळा लागतोय. पावसाळ्यात मस्त पाणी असेल तेव्हा आपण येऊ. पावसाळ्यामध्ये नक्की पुन्हा येऊ गाईस इथे आपण. लेट्स गो. चला गाईस, आम्ही हनुमानपुरावरून निघालेले आणि ना हा बाहेर जायचा रस्ता आहे, म्हणजे मेन गेट आहे ना इथूनच आहे. बघा किती भारी वाटतं इथून बाहेर जाताना. कवित्री बहिणाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. बस पण जाते हो बाई, बस पण जाते इथं. मी तर पहिल्यांदा बघतोय बस जाते. मी आलाच पहिल्यांदा आहे तर पहिल्यांदाच बघेल ना. काही संध्याकाळचे वाजलेले आता 6:22 आणि मी आता आलेलो आहे. म्हणजे आता काय, मी दुपारीच घरी येऊन गेला होता, फक्त काही कामं वगैरे होते ते करत होता. आणि बघा मम्मी, आज मी बनवतोय ब्लॉग आपल्या न्यू मोबाईल. कसं वाटतंय, कशी दिसते तू बघ. तरी बघते तू, माहिती नाही तरी बघते. असा बॅग धरलेला आहे तरी बघते. आणि मम्मी ते बनवते मस्त गुलाबजाम. का बरं? मावा आणला होता म्हणून. मला वाटले नवीन मोबाईल आला त्यासाठी बनवते. त्यासाठी काय मग कुठे जायचं आता? नवीन मोबाईल आला तर फिरायला वगैरे निघून जाऊ आपण 10-15 दिवसासाठी. यायचंच नाही घरी. मी तर चाललंय तसं रंगपंचमीला. अरे मग सगळे तर जाऊ नाही शकत सोबत. हा तर येऊ नाही शकत आहे तेव्हा रंगपंचमीला. तिकडे चाललाय मी रंगपंचमी खेळायला. तिकडे 22ला. तुझी स्कूल केव्हा ओपन होते? जाऊ दे मग. आताचे वाजलेले रात्रीचे 10:30 आणि ना काय सांगू, वेद मस्त अभ्यास करतोय. खूप छान वाटतंय वेदला अभ्यास करून बघताना, बिकॉज त्याचे पेपर सुरू आहे ना दादू. एनिवेज गाईस, मी ना आज सुद्धा ट्राय केलं की म्हटलं तुम्हाला लाईव्ह मून दाखवू म्हणून 100x झूमवर. पण आज चंदा मामाच दिसत नाहीये यार. 2 दिवसापासून. काल रात्री पण खूप उशिरा दिसले, आज रात्री तर दिसतच नाहीये. तर माझा असा विचार आहे की मी उद्या तुम्हाला लाईव्ह 100x झूमवर चंदा मामा दाखवेल. तो उद्याचा ब्लॉग बघायला नको विसरा. जर उद्या चंदा मामा असले तर नक्की दाखवेल मी ते या ब्लॉगला करतो. अँड आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉग मध्ये. जय जय श्री राधे.